नाही देवानं लय यावर्षी बघा पावसाळा जास्त केला नाही. कोण केला नाही? देवानं. का म्हणून केला नाही? अरे झाडं असली की पाणी पडतंय. आता झाडं तोडल्यावर पाणी पडेल का? आणि ती ज्ञान झाल्यानंतर द्वैत राहत नाही. अद्वैत होते. हम सब एक है. आपण सगळे एक आहोत. आत्मस्वरूपाचं ज्ञान हे महत्वाचं आहे. आणि म्हणून असा हा गुरुप्रसादाचं महत्व आहे. अक्षय व्यापक असा आनंद मिळतो. आणि ते आनंद मिळावा, तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला असलेला हा सुंदर असा नरदेह भगवंतानं त्या ज्ञानासाठी दिलाय देवाला. बाकी गोष्टी मिळविण्यासाठी नाही. बाकी संतती, संपत्ती, सत्ता हे मिळवितो म्हणलं तर मिळत नाही. आणि प्रारब्धात असल्यावर मिळाल्याशिवाय राहत. म्हणजे हे सगळं कशाने मिळणार आहे माहिती आहे? प्रारब्धानं. संचित प्रारब्ध आणि क्रियामान तीन कर्म. आणि प्रारब्ध कर्म जसा असेल तसंच आपल्याला सुखही मिळतंय आणि दुःखही मिळतंय. सुख दुःख हेची प्रारब्धा स्वाधीन. संती वाढवून काय लाभ. म्हणून दुःख करायची गरज नाही, पण आम्ही केल्याशिवाय. देवा तू माझ्यावर लय अन्याय केला. देवा तू माझ्यावर अन्याय लय केला. बाकीच्याला बघा कसे बंगले आहेत, कसे घर आहेत, कशा गाड्या आहेत त्याच्या दारापुढे. आणि सगळं काही दिलं. देवा तू मला काही दिलं नाही. माझ्यावर लय देवा अन्याय केला, अन्याय केला म्हणायला लागला. राजा हुशार होता. प्रधानाला सांगता बाहेर कोण ओरडायले? नाही म्हणले एक गरीब माणूस आहे म्हणले ओरडायला. असं का म्हणले? त्याला बोलू ना. सेनापतीला सांगितलं, सेनापतीने सैन्याला सांगितलं, त्याला बोलून आणलं. राजाने विचारलं काय झालं? काय नाही म्हणला राजे साहेब, देवानं सगळ्याला दिले पण मला काही दिलं नाही. असं का म्हणे? बरं काहीच दिलं नाही ना? नाही. बरं हे शरीर कोणा दिलं? हा ते दिलंय म्हणला देवानं. शरीर कोणा दिलं? देवानं. शरीर दिलं म्हटलं पण बाकी काही दिलं नाही ना. घर बीर हे ते द्यायला पाहिजे होतं की नाही? एखादी गाडी बिडी काही दिलं नाही हो म्हणला. देवानं माझ्यावर लय अन्याय केला. अरे अन्याय नाही. तुला हे शरीर कोणा दिलं? देवानं. काय हरकत नाही. तुला डोळे किती आहेत? किती देवानं दिले? 2 डोळे. बरं एक झाकून घे. तुला दिसायले की नाही? हो म्हणलं दिसायले. म्हणलं सगळं दिसायले. एक झाकून घेतलेला डोळा तरी दिसायले म्हणलं. दिसायले ना? मग आता 2 डोळ्यातला एक डोळा तुला राहू दे आणि एक डोळा मला दे. मला दे म्हणले. आणि मला दे. आणि तुला डोळ्यासाठी किती रुपये पाहिजे तितके सांग, मी ताबडतोब देतो. त्याने विचार केला. खरंच आहे म्हणला राजा म्हणायले ना. 2 डोळे आहेत आपल्याला आणि एका डोळ्या आपलं काम तर भागत आहे. एक डोळा काय करू आपण? देऊ टाकू. राजा म्हणायला काय मागायचे ते मागा. ते म्हणला काय नाही म्हणला राजे साहेब. आता हे गरीब माणूस याच्यावर का अपेक्षा किती? काय नाही म्हणला राजे साहेब 500 रुपये द्या. 500 रुपये द्या. डोळा घ्या म्हणला. हो म्हणलं. बरं सेनापती त्याचा डोळा काढून घ्या. प्रधान यांना 500 रुपये देऊन टाक. ताबडतोब राजा तयार झाल्यावर याला वाटलं अरे 500 रुपये याची किंमत कमी झाली काही. तेव्हा राजा साहेब जरासं चुकलं म्हणला. काय पाहिजे? काय नाही म्हणला 5000 रुपये द्या. 5000 म्हणल्याबरोबर राजा तयार झाला आणि प्रधानाला सांगितलं याला 5000 रुपये द्या आणि डोळा काढून घ्या. त्यामुळे अजूनही चुकलंच काही की ज्या वेळेस बोलल्याबरोबर सौदा होतय ना त्यावेळेस माणसाच्या मनात रोख राहते. अरे जास्त पैसे येत होते काही. आपलं चुकलंच वाटायला. तसं त्याला वाटलं आणि मग शेवटी ते म्हणला रायसाहेब एकदा नाही म्हणला चुकलं. म्हणलं काय काय पाहिजे? म्हणलं मग काय नाही म्हणला 5 लाख रुपये द्या. राजा म्हणला ठीक आहे 5 लाख रुपये द्या म्हणला याला प्रधानाला. प्रधानाला 5 लाख रुपये द्या म्हणल्यावर तो भिकारी स्तब्ध झाला, शांत झाला. आत्ता काय करावं म्हणला. आत्ता काय करावं म्हणला. त्यावेळेस राजा त्याला जवळ बोलविलं राजाने आणि म्हणला डोळे कोणी दिले? देवाने. एक डोळा तो तुला राहूच लागला. एका डोळ्याचीच किंमत किती झाली म्हणला? 5 लाख. हो. आणि 2 डोळ्याची किती झाली? 10 लाख. 2 हाताची 10 आणि 10 20. 2 पायाची 10 30. किती लाखाचं हे म्हणला हे शरीर तुला देवानं दिलंय आणि तरी तू म्हणायला की मला देवानं काही दिलं नाही. देवानं हे सगळं काही दिलंय आणि मग एवढं देवानं दिल्यावर आपण देवाला इसराव का आणि देवाला नाव ठेवावं का? आपण ठेवल्याशिवाय राहत नाही. पण आजपासून मात्र देवावर नाव ठेवायचं नाही. हे सगळं आपल्याला प्रारब्धाने मिळणार आहे. आणि मग देव आपला झाला पाहिजे
आणि त्याच्यासाठी ज्ञान त्याचं झालं पाहिजे आणि याच्यासाठी प्रसाद महत्वाचा आहे. असा प्रसाद घ्यावा. हे लक्ष्मण महाराज अभंगाच्या लक्ष्मण म्हणे घ्या लक्ष्मण म्हणे घ्या अभंगाच्या शेवटी सांगतायत लक्ष्मण महाराज घ्या. काय घ्या? गुरुप्रसाद. गुरुचा प्रसाद घ्या, नामरूपी प्रसाद घ्या. आणि त्यामुळं काय होत आहे तर जन्म आणि मरण चुकते. जन्म मरण चुकते कशाने? नामरूपी प्रसादानं, देवाच्या नामानं आपलं जन्म मरण चुकते. जन्म आणि मरण. आपण जन्माला आलो, आता जन्माला आलो, आता एकदा मरावं लागेल का नाही? का मरण चुकते? नाही. जो जन्मला त्याला मरावं लागत आहे आणि ज्याचा जन्म चुकला त्याला मरण ये नाही. ज्याला जन्मच नाही त्याला मरण नाही. आणि म्हणून आपल्याला जन्म आता मिळालेला आहे कशासाठी? जन्म मृत्यू चुकवण्यासाठी. कशासाठी? जन्म आधी जन्म चुकवायचा आणि मग मरणही चुकणार आहे. आणि म्हणून आपल्याला हा प्रसाद घ्या हो, जन्म मृत्यू चुकवा हो. अशा ह्या नामरूपी प्रसादाचं महत्व, गुरुच्या प्रसादाचं महत्व लक्ष्मण महाराजांनी आपल्या प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि ते महत्व आपल्याला कळावं, त्याची गोडी, त्याची आवड, त्याचं प्रेम आपल्याला वाटावं आणि आपण आपल्या जीवाचं या नरदेहाच्या माध्यमातून कल्याण करून घ्यावं. भगवंताला नाम प्रिय आहे आणि नामाशिवाय देवाला दुसरं काहीच पाहिजे नाही. आणि म्हणून नामस्मरे तोची आवड आहे अत्यंत. म्हणून देव आपल्याला जायची गरज नाही, देवच आपल्याकडे येतो. आणि अशा पद्धतीचं हे नामाचं महत्व, गुरुच्या प्रसादाचं महत्व आहे. आणि ते महत्व आपण समजून घ्यावं. असा हा चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह सर्व गावकरी मंडळी आणि सर्व पंचक्रोशीतील सर्व भाविक सद्भक्त या सर्वांच्या वतीनं अशा ह्या गुरुग्रही आणि उत्तेरेश्वराच्या सानिध्यात अतिशय प्रेमानं संपन्न होत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह गुरुच्या प्रसादाच्या माध्यमातून हा या प्रसादाचा ह्या अखंड शिवनाम सप्त्याचा समारोप प्रसादाने म्हणजे आनंदाने होत आहे. आणि मग आजच्या ह्या प्रसादाच्या माध्यमातून केलेली सेवा गुरुमाऊलीच्या चरणी, उत्तरेश्वराच्या चरणी व तुम्हा सर्व भाविक सद्भक्तांच्या चरणी समर्पित करून आजच्या ह्या सेवेला येथेच विराम देतो. गुरुराज पावले, 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 गुरुराज पावले. त्यांना सांगतो म्हणा Oh
म्हणे